आलू पराठा करायचा आहे. त्यासाठी मी हे बघा पीठ, चण्याचं पीठ अर्धा वाटी, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं ओवा टाकून मळून घेतलं आहे. असं घट्ट मळायचं थोडंसं. आता त्याचं स्टफिंग करून घेऊया. बघा मी बटाटे काल रात्री शिजवून घेतलेले. आता सोलून सालं काढून आता याला खेचणीने खेचून घेऊया. आलू पराठे करायचेत. बटाटा खेचून घेतले आहेत. आता त्यात आपण पावडर मसाले टाकूया. बघा धना पावडर टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं हिंग, लाल तिखट आणि हळद. धना पावडर टाकूया, मीठ टाकूया थोडंसं, पिठात पण टाकलं आहे. हिंग टाकून घेऊया. कसुरी मेथी पण टाकतात पण माझ्याकडे नाही आहे. हळद टाकूया आणि लाल तिखट. हे बघा आपल्याकडे हे चीज आहे. हे चीज पण टाकायचं आहे आपल्याला थोडंसं खेचून. हे बघा चीज पण खेचून घेतलं आहे. बटाटा चीज पराठा करायचा आहे, त्यासाठी चीज टाकलं आहे बघा. आता याला सगळं मिक्स करून घेऊया. बघा चीज आणि मसाला आणि बटाटे सगळे मिक्स करून घेतलेत. आता पराठे लाटूया. हे बघा मी एवढा गोळा घेतला आहे. आता त्यात सारण भरूया. मग पराठा लाटून घेतला आहे. थोडेसे जाड लाटलेत. हे बघा इथं पण एक भाजतोय. आम्ही असा कडक करणार आहे नाश्त्याला खायला. हे बघा मस्त असं कुरकुरीत. हे बघा झालेत पराठे. हे बघा किती छान झालेत, एकदम सॉफ्ट झालेत. तर हा आहे ना, याला मी बटर लावणार आहे. बटर लावून शेकून घेणार आहे. हे बघा आता पराठा भाजत आला आहे. त्याला बटर लावून घेऊया. हे बघा मस्तपैकी. हा लो फॅट बटर आहे. थोडासा जास्त लावते. तर दुसऱ्या साईडने पण लावून घेऊया. हे बघा चांगला भाजला आहे. तर लावून घेऊया बटर. थोडेसे जाड केलेत मी. हे बघा असं मस्तपैकी बटर लावलं आहे. या खायला आलू पराठे. झालाय शेकलाय पण मस्त. मस्तपैकी. हे बघा एकदम क्रिस्पी भाजलाय. हे बघा आता काढून घेऊया. या आलू पराठा खायला आणि सोबत केचप आहे बघा. या खायला.